या ठिकाणी एक प्रश्न आहे मुलांनो, दिसतंय का सगळ्यांना? एका ड्रेसची किंमत 390 रुपये, तर अशा 1.5 डझन ड्रेसची किंमत किती? तर लक्षात घ्या, इथं 1.5 डझन विचारलंय. मग 1 डझन म्हणजे किती वस्तू? 1 डझन म्हणजे किती? 12. बरोबर. तर 1.5 डझन म्हणजे किती? आता 1.5 डझन म्हणजे 1 डझन, 1 डझन अधिक अर्धा डझन. बरोबर, अर्धा डझन. 1 डझनाचे 12 आणि अर्धा डझनाचे किती येणार? 12 चे अर्धे किती येणार? 6. बरोबर, 18 झाले. 18 ड्रेस झाले आणि एक ड्रेसची किंमत किती आहे? 390. मग याचा अर्थ 390 गुणिले 18 करायचं. 18 चा पाढा येतो आपल्याला. 18 शून्य 18 नव्वे 162. 162 ला 2 हातचे 16. 18 त्रिक 54. 54 आणि 10 64. 64 आणि 6 70. किती आलं उत्तर? 7020 रुपये. 7020 रुपये. आता 1 डझन म्हणजे 12 वस्तू. 1 डझन म्हणजे 12 वस्तू. आता एक ग्रोस आहे. एक ग्रोस म्हणजे 12 डझन. एक ग्रोस म्हणजे 12 डझन म्हणजे 144. म्हणजे 144. एक दस्ता म्हणजे 2 डझन. एक दस्ता म्हणजे 2 डझन म्हणजे 24 कागद. आणि एक रिम म्हणजे 480 कागद. म्हणजे 40 डझन. म्हणजे 40 डझन. अशा प्रकारे हे कागद काम. त्याच्याच वरचा हा डझनावरचा प्रश्न. तुम्हाला समजला का? ओके, चला लिहून घ्या.